नमस्कार. मी माधव काशीनाथ भिडे, राहणार मुंबई. मी मनीषा माधव भिडे, मुलुंड, मुंबई. आम्ही दोघंही निवृत्त झालेलो आहोत, रिटायर झालेलो आहोत. त्यामुळे काय झालं, रिटायर झाल्यानंतर एक छानसं घर असावं, आणि घर असावं म्हटल्यानंतर कुठे, तर नक्कीच कोकणात. आणि कोकणामध्ये घर म्हटल्यानंतर एक काही ज्या गोष्टी असतात त्या मस्ट, त्या पाहिजेतच. म्हणजे उदाहरणार्थ घर हे कौलारू पाहिजे, नंतर आतमध्ये त्याला कोनाडे पाहिजे, पडवी पाहिजे, प्रशस्त पडवी पाहिजे, आजूबाजूला खूप झाडं पाहिजेत, आणि सगळ्या भिंती ज्या आहेत त्या चिरेबंदी अशा पाहिजेत. अशी हे एक प्रकारची कल्पना कोकणातलं घर म्हटलं म्हणजे येते. तर असं घर कुठे मिळणार असं ही मनीषा म्हणाली. तर नाही, मिळेल. तर एकदा काय झालं, आम्ही मुंबईहून अलिबागला जात होतो आणि वडखळजवळ आल्यानंतर एक फ्लेक्स बोर्ड बघितलं. म्हणून उतरलो आणि त्या फ्लेक्स बोर्डच्या जवळ गेलो आणि ते बघितलं तर कुटुंब म्हणून एक 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 प्रोजेक्ट आहे दापोलीला. तर म्हणलं अरे वा, दापोली म्हणजे म्हटलं महाबळेश्वर कोकणातलं. तर मग ते जरा नीट डिटेलमध्ये वाचलं आणि लगेच फोन फिरवला. तो फोन गेला तुषार जोशी नावाच्या व्यक्तीकडे. अशी आमची सुरुवात झाली. आणि नंतर मग आम्ही दोघं जण साईट व्हिजिटला गेलो. तुषार सरांनी आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट दिली आणि साईट व्हिजिट करून लगेच बुकिंग केलं, ॲडव्हान्स दिला. आणि आता प्रोमबद्दल बोलायचं तर अतिशय पारदर्शी सगळा व्यवहार, कोणतेही छुपे किंवा हिडन कॉस्ट नाही. आणि न सांगितलेले पैसे आमच्याकडून आजपर्यंत त्यांनी घेतलेले नाही, किंवा आम्ही नाही सांगितलं, नाही विसरलो, आता तुम्ही हे द्या ते द्या, असं काही नाही. असं आमचं परचेस हा प्रकार आमचा व्यवस्थितपणे पार पडला. अतिशय म्हणजे प्रोम ही कंपनी अतिशय सज्जन, सगळे जे प्रोमचे जे डिरेक्टर्स आहेत, कंपनी आहे, एम्प्लॉई आहेत, ते अतिशय प्रामाणिक आणि हेल्पफुल वगैरे असे आहेत, असा आमचा अनुभव आहे. आणि मग घर हळूहळू उभं राहिलं. आणि हे आम्ही जानेवारी 20ला आम्ही साधारण बुकिंग केलं. आणि नंतर लागला लॉकडाऊन. म्हटलं बापरे, आता म्हटलं काय करायचं. पण आमचं घर हे लॉकडाऊनमध्येच असताना 1.25 वर्षांनी आणि थोडं आणखीन जास्त दिवस आम्हाला पोझिशन त्याचं मिळालं. म्हणजे लॉकडाऊनमध्ये सगळ्यात आनंदाची बातमी, जरी सगळीकडे दुःख होतं तरी आमच्याकरता आनंदाची बातमी म्हणजे आम्हाला नवीन बंगल्याचं पोझिशन मिळालं. आणि पोझिशन मिळालं म्हणजे ते सुद्धा कसं आहे, राजेशाही, स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर आणि संपूर्ण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पोझिशन आम्हाला देण्याकरता हजर होते. त्याचे फोटो आहेत, व्हिडिओ आहे, सगळं आमच्याकडे आहे. तेव्हा इतकं बरं वाटलं की काय बघायलाच नको. आणि मग मनीषा पण इतकी खुश झाली. गृहप्रवेश करताना तिला असं वाटलं की ती लक्ष्मीपूजनच करते का काय, आपण लग्नामध्ये करतो तसं. इतकं आदरातिथ्य वगैरे छान झालं. आणि घर जे आहे, बंगला जो आहे तो वेल फर्निश्ड, मुंबईच्या भाषेत बोलायचं म्हणजे सगळं आहे. TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, किचन बघाल तर काय उत्तमच. तर किचनबद्दल मला वाटतं मी न बोलणं जास्त चांगलं, कारण मला फक्त खाता येतं. तर किचनबद्दल ही बोलेल. नमस्कार, मी मनीषा भिडे. आता प्रोमबद्दल बोलायचं म्हणजे त्यांची जी स्पेशालिटी आहे किचन, त्याच्याबद्दल बोलू शकते. त्यांनी जे किचन दिलं आहे ते सर्व सोयीने युक्त असं आहे. कुठेही आपल्याला कुठच्याही गोष्टीची कमतरता त्या किचन म्हणजे वाटत नाही. आणि नंतर फर्निचरसुद्धा इतकं सुंदर आहे की फर्निचरसुद्धा एकदम म्हणजे आपल्याला रोज वापरून ते आपण खराब होईल असं काही फर्निचरचं नाही. फर्निचरची क्वालिटी पण खूप छान आहे. तेव्हा आम्ही दोघं बघितलं तर खूप खूप खुश आहोत. त्यांना कोणाला बुक करायचं त्यांनी जरूर बुक करावं. आता कुटुंब तर सगळं संपलं आहे, पण त्यांचे नवीन 2 प्रोजेक्ट चालू आहेत, एक नक्षत्र आणि एक इंद्रधनु. तिथे ज्या कोणाला हवं असेल त्यांनी जरूर बुक करा, बिनधास्त बुक करा, कोणत्याही शंका मनामध्ये आणू नका, असं आमचं म्हणणं आहे. आणि एक मी सांगू इच्छिते की जनरली काय होतं, प्रोजेक्ट पूर्ण आला की त्या कंपनीचं लक्ष राहत नाही कस्टमरकडे. पण तसं हे नाही आहे. आफ्टर सेल सर्व्हिस म्हणतात, ती पण सर्व्हिस चांगली ह्यांची आहे. नंतर ग्राउंड स्टाफ जो आहे तिथे ॲक्च्युली आता कुटुंबामध्ये काम करतो तो तर खूपच कॉपरेटिव्ह आहे. म्हणजे त्यांना सांगितलं होतं अमुक एक आमचं काम आहे की काम झालं नाही असं कधीही होत नाही. नेहमी ते काम झालेलं असतं आम्ही जाईपर्यंत. त्याबद्दल त्या स्टाफबद्दल तर म्हणजे 100पैकी 100 मार्क द्यायला मुळीच त्यांना हरकत नाही आहे. आणि या माध्यमातर्फे मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आमचं जेव्हा गृहप्रवेश आणि गणपतीपूजन झालं त्यावेळेला प्रोमच्या मॅनेजमेंट ग्रुपनी
म्हणजे संदीप सर, तुषार सर, नंतर त्यांची अभिजित family. सायगावकर सर आणि त्यांची फॅमिली यांनी आम्हाला इतकं कोऑपरेट केलं, इतकं गाईड केलं. आता गृहप्रवेश म्हटल्यानंतर आम्ही सगळं बंगल्याला सगळं डेकोरेट केलं होतं, हे केलं होतं. आणि ॲक्च्युअल गृहप्रवेशाच्या दिवशी सुद्धा अतिशय आम्हाला कोऑपरेट आणि सगळ्या तऱ्हेची मदत केली. आणि या सगळ्याबद्दल मी निसंकोचपणे त्यांचे आभारी आहे सगळ्यांचे. आणि आता हे झालं, आम्ही गृहप्रवेश केला आणि आज तुम्ही जर बघाल तर कुटुंब इतकं सगळीकडे हिरवळ आहे. तिकडे गझेबो आहे, सुंदर गार्डन आहे, त्याला ते जंगल गार्डन असं म्हणतात. नंतर वॉकिंग ट्रॅक आहे, नंतर गझेबोमध्ये तुम्हाला आणि रेस्टॉरंट आहे, तिकडे ब्रेकफास्ट मिळतो. तुमच्याकडे समजा 15-20 माणसं आली असली तर ती तुम्हाला गझेबोमध्ये जाऊन तुम्हाला सगळी सर्व्हिस मिळते, टेबल, खुर्च्या, जेव्हा खायची सोय, सगळं. असं सगळं वेल इक्विप म्हणतात तसं हे सगळं आहे, सगळं प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आम्ही एकदम खुश आहोत. आणि आफ्टर रिटायरमेंट आम्ही महिन्यातून 2दा-3दा तिथे जातो. आणि म्हणजे पाणी मुबलक आहे. आणि आमचं घर असं म्हणजे नाक्यावर म्हणतात ना, तसं नाक्यावरती आमचा प्लॉट आहे. त्यामुळे तिथे वरती गॅलरीमध्ये 200 फुटाची गॅलरी आहे. त्यामुळे तिथे उभं राहिलं, खुर्चीत बसलं की मस्त हवा येते, गारेगार वारा खायचा, हीच आपली संपत्ती. तर असं एकंदरीत कुटुंब आहे. तर या सगळ्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद.